मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला एक गंमत सांगतो की प्रोग्राम हा सगळीकडे पाहिला जातो आहे आणि जेवढी लोकं पाहत आहेत सगळे पर्सनली पण कमेंट करत आहेत आणि यूट्यूबवर पण करत आहेत. मग तुमची पण जबाबदारी आहे की आपण कमेंट्स करणं खूप गरजेचं आहे. पहिला प्रश्न कोणाचा आला आहे पाहूयात. अनिल भोसले. नमस्कार सर, मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो. खूप सुंदर मार्गदर्शन मिळते, त्यासाठी तुम्हाला खूप धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे की आमच्या पूर्वजांचे आमच्या देवघरात देवाचे टाकामध्ये एक स्त्री पुरुष देवता आहे. पूर्वजांचे टाक असावे, देवघरात पूजन करावे का? तर माझं असं एक म्हणणं आहे की देव आणि माणूस हे दोन्हीही विषय वेगळे आहेत, बरोबर आहे. त्यामुळे पूर्वजांचे टाक देवघरात पूजू नयेत. पूर्वी अशी पद्धत होती की फोटो नव्हते, फोटोग्राफर नव्हते, व काहीतरी स्मृती पूजल्या पाहिजेत पूर्वजांच्या, म्हणून तिथे आपल्याला केलं गेलं की पूर्वजांचे टाक त्या ठिकाणी आले गेले. तर देव आणि टाक एकत्र ठेवू नका, ही माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे. यानंतर पुढचा प्रश्न असा आहे. संजय शिंदे. नमस्कार सर, पूर्वमुखी दार असेल, घर असेल तर नेमप्लेट कशी असावी? काही त्याला नेमप्लेटला काही शास्त्र नाही आहे. पूर्व पश्चिम दक्षिणेला तोंड करून नसावी, एवढा विषय. स्वप्नील कांबळे. नमस्कार सर, माझं कोणत्याही कामात लक्ष लागत नाही व मला खूप टेन्शन आहे, त्यामुळे मी खूप व्यसनांच्या आहारी जात आहे, त्यापासून मला मुक्त व्हायचं आहे. तर राहू इनव्हिजिबल प्लॅनेट आहे, तो इफेक्ट करत असतो. तर मी तुम्हाला 2 गोष्टी जरा महत्त्वाच्या सांगतो, त्या नक्की करा. मेन दरवाजावरती ब्लॅक टर्मोलिन नावाचं हे जे स्टोन आहे, तो हा मेन दरवाजावरती लावा. बाहेरून येणाऱ्या निगेटिव्हिटीचा प्रभाव थोडासा कमी होतो. तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे, सुलेमाने हकीकची माळ गळ्यामध्ये घाला, याचा फायदा भरपूर आहे. ओम नमः शिवायचा जप रोज तुमच्या मनामध्ये चालू पाहिजे. आणि एकदा कुंडली मार्गदर्शन घेऊयात. आणि अजून एक तुम्हाला छोटंसं देतो, ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट. 3 हे तुम्ही मागवा प्रॉडक्ट्स आणि त्याचा वापर करायला चालू करा. बाकी कुंडली बघून आपण करू, पण हे सांगितले उपाय एकदम मास्टर अँड ब्लास्टर आहेत, त्यामुळे करायला चालू करा. चांदगोड. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की घरासमोर कोणती झाडे असावीत? पूर्वेला उत्तरेला उंच वाढणारी मोठ्या बुंध्याची झाडं नसावीत. दक्षिण पश्चिमेला उंच वाढणारी आणि मोठ्या बुंध्याची झाडं पाहिजेत. पूर्वा गावडे. नमस्कार सर, तुळशीला पाणी घातल्यावर प्रदक्षिणा घालतात, पण माझ्या इथे जागा नाही, सभोवताली गोल फिरून प्रदक्षिणा घातल्या तर चालेल का? 11 फेऱ्या तरी लागतात. म्हणजे मला जे आठवते की आई आजी पणजी 11 फेऱ्या घालायचे, बरोबर आहे. 6 तरी 5 तरी. कारण तुळशीला फेऱ्या घातल्यामुळे बघा, तुळस इतकी गुणधर्मी आहे की त्याचं पाणी पिणं आहे. तुळस खाल्ली मधाबरोबर तरी औषधी आहे. तुळशी भोवती प्रदक्षिणा घातल्यात आपला ऑरा पॉझिटिव्ह होतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे. दीपा वाडकर. नमस्कार सर, माझा फ्लॅटचा मेन डोअर पश्चिम नैऋत्येला आहे, तर काय प्रॉब्लेम होतात आणि असेल तर काय? हे बघा, पश्चिम नैऋत्येचा दरवाजा म्हणजेच महाभयंकर दोष असं नाही आहे. तो कुठे आलेला आहे, कुठल्या पदात आलेला आहे, त्यानुसार तो गुड ऑर बॅड इफेक्ट येतो. त्यामुळे अनेक नैऋत्येचे दरवाजे असले तरी ते चांगले फळ देणारे आहेत. छोट्या छोट्या उपाययोजना करून ब्लॉक करता येतात, त्यामुळे विशेष काळजी नाही. परंतु याचं टेन्शन न घेता तुम्ही ऑफिसच्या नंबरला कॉल करून काय करा, तुमच्या घराचा सगळा प्लॅन पाठवून द्या. तुम्ही तो प्लॅन पाठवला किंवा एकदा आपण कन्सल्टन्सी करून बघू. कारण एक दरवाजा बिघडला की आतलं सगळं बिघडत जातं. बघा, शर्टाचं वरचं बटन चुकलं की खालची सगळी बटणं चुकत जातात. नैऋत्यचा एंट्रन्स आला की बेडरूम गेली, देवघर गेलं, किचन गेलं, झोपण्याच्या जागा, हॉलच नैऋत्येला आला, तिजोरी आणि मालकाच्या झोपण्याची जागाच गेली. बॅड इफेक्ट ह्याचे खूप असतात. विशेष घाबरून जायची गरज नाही. आपल्याकडे सर्व प्रकारचे सोल्युशन्स आहेत. ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि नावनोंदणी करा. तरी मी तुम्हाला एक सांगतो की साऊथ अँड साऊथ वेस्ट डोअर असला तरी तुम्ही हे ब्लॅक टर्मोलिनचं जे डोअर हँगिंग आहे ते मागवा आणि लावा. बाकी आपण पाहूयात सगळा विषय. आणि तुम्हाला धारण करण्यासाठी पृथ्वी तत्त्व वाढण्याच्या दृष्टीने आपल्याला पायराईटचं पूजनसुद्धा करता येऊ शकतं. पुढचा प्रश्न हा आहे. रुपाली मोरे मलकापूर. नमस्कार सर, घटस्फोटाची केस चालू आहे, यासाठी कोर्टाचा अंतिम निकाल लागण्यासाठी काय करावे? देवाला प्रार्थना. जी तुमची इच्छा आहे त्याची प्रार्थना देवाला करणं खूप गरजेचं आहे. आणि घटस्फोट म्हणजे काही खूप चांगली गोष्ट नाही आहे.
परंतु जर सामंजस्याने काही झालेलंच नाही आहे, होत नाही आहे, तर तुम्ही चांगला निकाल लागावा यासाठी प्रार्थना देवाची करू शकता. आणि तुमच्यासाठी हे जे लॅब्रोडाईट नावाचं छान ब्रेसलेट आहे, लेडीजसाठी अतिशय छान आहे, हे तुम्ही नक्कीच वापरू शकता. घराची जी नॉर्थ वेस्ट दिशा आहे तिथे ह्या कापूर कोन लावू शकता. यानंतर पिंक कलरचे आता स्पेशल किचन्स आलेले आहेत, झिबू कॉईनचे किचन्स. हे बघा किती सुंदर आहेत, लेडीज महिलांसाठी अतिशय सुंदर आहे, छान आहे. हे तुम्ही ऑफिसच्या नंबरला कॉल करून मागवू शकता. आता नुसते झिबू कॉईनच नाही तर झिबू कॉईनचे किचनसुद्धा आलेले आहेत, खूप भारी उपयोग होतो याचा. स्वाती पवार, नमस्कार सर, फिरोजा हे रत्न कोणत्या राशीचे लोक वापरू शकतात आणि किती कॅरेटचा वापरावा? आता फिरोजा रत्न जे आहे ना, तुम्ही माझ्या हातात बऱ्याच वेळेला बघता, हे खूप प्रीमियम क्वालिटीचे आहे. साधारणतः आता मी पाहतोय 15 कॅरेटचा हा स्टोन आहे. काय क्वालिटी आहे चेक करा बघा. काय आपण बऱ्याच वेळेला मोठमोठे सेलिब्रिटीज किंवा सलमान खानच्या हातामध्ये ते ब्रेसलेट बघतो निळं, ज्याच्यामध्ये सलमान खाननी चांदीच्या चेनमध्ये घातलेले आहे. तर फिरोजा हा रत्नाचा गुणधर्म लक्षात घ्या की तो प्रोटेक्शन देतो, निगेटिव्ह पॉवर्सपासून आपलं प्रोटेक्शन करतो, बरोबर. आणि शुक्राचा गुणधर्म असल्यामुळे कलात्मकता वाढते, क्रिएटिव्हिटी वाढते, आपल्या बऱ्याच गोष्टी चांगल्या होतात. त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्याला फिरोजा रत्न हे तुम्ही जवळपास 6 ते 7 कॅरेट नंतरनं वापरा. उगं छोटं वापरून आणि स्वस्त आहे. बरं, हे रत्न नाही आहे, हा स्फटिक आहे, म्हणजे क्रिस्टल आहे. करेक्टली तुम्ही आता पाहू शकता, हा साधारणतः 15 कॅरेटचा आहे. पण हे बघा, 15 कॅरेटचा स्टोन एवढा येतो. आणि आपल्या ऑफिसमध्ये परफेक्ट सर्टिफाईड, टेस्ट केलेले आणि A1 क्वालिटीचे स्पेशल तुम्हाला मिळतील. यानंतर पुढचा जो प्रश्न असा येतो आहे, अकोलकर दादा, नमस्कार सर, आम्हाला मुख्य दरवाजावरती गणपतीची टाईल्स लावायची आहे का प्रतिमा लावायची का फोटो लावायचा की मूर्ती ठेवायची हे सांगा. तर पहिली गोष्ट अशी आहे, आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे ना, त्या मुख्य दरवाजावरती गणपतीची टाईल्स लावायची. साधारणतः ती कशी असावी ते मी तुम्हाला दाखवतो. तर आपल्या नाहीच मिळत तर वास्तू तथास्थ ऑफिसमध्ये मिळते, तुम्ही मागवू शकता. कोणत्याही टाईल्सच्या दुकानात मिळते, खूप काही मोठा विषय नाही. गणपतीची अशी टाईल्स असणं गरजेचं आहे, म्हणजे अष्टविनायक नसावे, उभा गणपती नसावा, एक रंगी गणपती नसावा. असा छान गणपती जो आपण आपल्या गणपतीच्या उत्सवामध्ये घरात स्थापना करतो, त्या पद्धतीने हा गणेश पाहिजे आणि याची स्थापना तुम्ही नक्कीच करू शकता. आणि टाईल्स सगळीकडे मिळतात, पण आम्ही काय केलं आहे की लोकांना मिळत नाहीत बऱ्याच वेळेला, म्हणून आम्हीसुद्धा ह्या टाईल्स ज्या गणपतीच्या मेन दरवाज्यावरती लावायच्या त्या तुम्हाला विकत मिळतील. ऑफिसच्या नंबरला कॉल करा. नमस्कार सर, चांदीची महादेव पिंड आणि त्यावर स्फटिक लिंग आहे आणि चांदीचा नाग आहे, देवघरात चालेल का? अभिषेक करा, काही प्रॉब्लेम नाही. मनू कांबडे, नमस्कार सर. कानडे, नमस्कार सर, तुम्ही आमच्या घरी कन्सल्टन्सी आले होते, आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले, आता खूप फरक पडत आहे, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. मेन महत्त्वाची गोष्ट काय, मी मार्गदर्शक आहे, करणारे तुम्ही आहात. कारण तुम्हाला फरक पडला पाहिजे, तुमचं चांगलं व्हायला पाहिजे, म्हणून जे नियमावली किंवा जे चेंजेस, बदल, उपाययोजना मी सांगितल्या ते तुम्ही मनोभावे करत आलेला आहात आणि पुढे करतात. त्यामुळे तुमचं फक्त चांगलं होऊन जाईल. नक्कीच हे उपाय कंटिन्यू चालू ठेवा. अलका गरुड, नमस्कार सर, मी आपले व्हिडिओ पाहते, खूप छान मार्गदर्शन मिळते. माझा प्रश्न असा आहे की बाथरूम घराच्या दक्षिण दिशेस आहे, बाथरूमचा विचार केला असता ईशान्य दिशेस वॉशिंग मशीन ठेवण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावर काही उपाय आहे का? बाथरूमच्या अच्छा, बाथरूम घराच्या दक्षिणेस आहे, काय प्रॉब्लेम आहे, पण ईशान्येला तुम्ही वॉशिंग मशीन ठेवूच नकात. ईशान्य उत्तर इलेक्ट्रॉनिक आणि जड वस्तू ठेवण्याची नाही आहे. वास्तुपुरुषाचं मस्तक तिथे आलं आहे. त्यामुळे एकदा प्लॅन पाठवा, डायरेक्शन्स पाठवा, आपण बघून घेऊ तो विषय काय तो. कल्पना जाधव, नमस्कार सर, माझ्या मिस्टरांनी नर्मदेश्वर शिवलिंग आणलेलं आहे, देवघरात पूजेसाठी ठेवले तर चालते का? हो, ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तानाजी बल्लाळ, नमस्कार सर, तुमचे व्हिडिओ खूप पॉझिटिव्ह वाटतात, मुलांची कुंडली बनवून घ्यायची, तुमच्याकडून मिळाली तर खूप आनंद होईल, त्यासाठी काय करावे? सोपा उपाय आहे, ऑफिशियल नंबरला कॉल करा, 9021 900 600. ऑनलाईन कुंडली पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला 15 दिवस वेळ लागतोच. तुम्ही नाव नोंदणी केल्यापेक्षा, कारण बरीचशी लोक क्यूमध्ये, रांगेमध्ये आहेत.
यानंतरनं तुम्हाला जर प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचं असेल सोमवार, गुरुवार आणि शनिवार हे 3 वार आहेत ज्या दिवशी तुम्ही कन्सल्टन्सीला माझ्याकडे येऊ शकता. यानंतर तुम्हाला वास्तू तथास्तु ऑफिसला कॉल करून नावनोंदणी करायची. त्याचं फी स्ट्रक्चर सांगितलेलं ॲक्युरेट कुंडली तुम्हाला मिळते. माझ्या हाताने लिहिलेला A4 साईजचा पेपरवरती रिपोर्ट आणि 60 पानी कुंडलीची मराठी PDF. कुंडली इतकी सुंदर आहे. आपण जनरल कुंडली म्हणजे नुसते एक 4-5 रकाने असतात, 3-4 ओळी लिहिल्या असतात, काही तारीखवार जन्म ठिकाणशिवाय काही कळत नाही. पण आमची वास्तू तथास्तुची कुंडली पहिल्या पानापासून ते 60 पानापर्यंत सगळा ग्रंथ आपल्या आयुष्याचा वाचावा अशी सुंदर असते. बघा, प्रयत्न करा, ऑफिशियल नंबरला कॉल करा. प्रिया आढवे, नमस्कार सर. मी छत्रपती संभाजीनगर येथे राहते. हे 34 आहे. माझ्या शरीरात रक्त नीट वाहत नाही, नसा ब्लॉक झाले आहेत, 10 वर्ष झाली गोळ्या सुरू आहेत, तब्येत बरी नसते, काय करावे? एकदा घराची कन्सल्टन्सी करून घ्या. झोपताना चुकीच्या दिशेला म्हणजे पूर्वेला पाय होत असतील ते बदला. तुम्ही ओम नमः शिवाय जप करू शकता. थोडं इम्युनिटीसाठी रेड जास्पर नावाचं हे सुंदर ब्रेसलेट आहे, हे यूज करू शकता. आणि मी अजून एक तुम्हाला छोटीशी गोष्ट दाखवतो, त्याचा वापर तुम्ही नक्की करा. पहिलं, हे ब्लॅक टर्मोलिन नावाचं पेंडंट आमच्या ऑफिसमध्ये मिळतं. हे गळ्यात धारण करा. कुलदेवतांची उपासना करा. वास्तूमध्ये गडबड असेल तर ह्या गोष्टी नक्की होतात. आणि काहीतरी टेन्शन्स तुमच्या मनामध्ये, चिंता, त्रास सुरू आहे, त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. मेडिटेशन वाढवा. विनोद घुले, नमस्कार सर. माझे 5 रूमचे बांधलेले घर आहे आणि दरवाजा नैऋत्य दिशेला आहे. नैऋत्य दिशेला वाढही आहे. तो वास्तुदोष असेल का? हो, नक्कीच. नैऋत्य दिशेला आलेला कोणताही दोष हा दोषयुक्तच आहे. त्यामुळे शक्यतो नैऋत्य दिशेच्या दोषांकडे दुर्लक्ष करू नये. ऑफिसच्या नंबरला कॉल करा, नावनोंदणी करा. आपण एकदा बघून घेऊयात. आता काही छोटे छोटे प्रॉडक्ट्स जरा नवीन आलेले दाखवतो. पायराईटचं किचनसुद्धा आलेलं आहे, बरोबर. आणि ग्रीन टर्मोलिन, बघा, हे सुंदर असे किचनसुद्धा आलेले आहेत क्रिस्टलचे, ते तुम्ही मागवू शकता. रागा रिंगसुद्धा आहे. सक्सेस झिबू कॉईन. आणि ज्यांना जरा फॅन्सी पायराईट पाहिजे, ते फॅन्सी पायराईट स्टीलमध्ये सुद्धा आलेलं आहे. पायराईटचं ब्रेसलेट. त्यानंतरनं तुम्हाला हा फिश तुम्ही पाहिलेला आहे. घरात हॅपीनेस वाढवण्याच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. आणि जिथे निगेटिव्ह पॉवर्स आहेत किंवा कुठे आपल्याला त्रास वाटतो, असे क्रिस्टल बॉल्स हे अतिशय छान आहेत. घरामध्ये सगळीकडे लावायचे, ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळायला सुरुवात होतो. यानंतर बेसिक लक्षात घ्या, कापूर कोन, बरोबर. भीमसेनी कापूर वास्तू तथास्तु ऑफिसमधनं मागवा आणि बघा, तुम्हाला जगापेक्षा खूप वेगळा फील येईल. तर हे सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत. हां, एकाने विचारलं पायराईटचा दगड. पायराईटचा दगडसुद्धा पूजा करायचा, ठेवायचा, कुठे, कसा, काय, सगळी माहिती मिळेल. टेबलावर ठेवू शकता, घरात ठेवू शकता, खिशात ठेवू शकता. त्यामुळे ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि नावनोंदणी करा, घरपोच मागवा. मित्रांनो, कुंडली आणि वास्तूसाठी कॉल करा 9021-900-600. व्हिडिओ कसा वाटला यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, कारण हा व्हिडिओ इन्स्टाला, फेसबुकला सगळीकडे जातो. पण आम्ही कमेंट्स फक्त तुमचे जे उत्तर द्यायचे ते प्रश्न यूट्यूबवरनं घेतो. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद.